पोहरादेवी येथे जाणाऱ्या भक्तांसाठी पुसद येथे भव्य अन्नछत्रालयाची सुरुवात। बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे दरवर्षी श्रीरामनवमीच्या पावन पर्वानिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात। महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यातून बंजारा समाज बांधव मोठ्या श्रद्धेने येथे दाखल होतात। याच पार्श्वभूमीवर राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या संकल्पनेतून पुसद मार्गे पोहरादेवी येथे जाणाऱ्या भाविकांसाठी भव्य अन्नछत्राची व्यवस्था करण्यात आली आहे। दिनांक 23 मार्च ते 25 मार्च या कालावधीत हे अन्नछत्र सुरू ठेवण्यात आले असून भाविकांना नाश्ता, चहापाणी तसेच आरोग्य तपासणी व औषधोपचाराच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत। या अन्नछत्राची सुरुवात राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते भोगपूजन करून करण्यात आली। यावेळी त्यांनी संत सेवालाल महाराज यांच्या शिकवणीचा उल्लेख करत भक्तांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असे मत व्यक्त केले। या उपक्रमामुळे रामनवमीनिमित्त पोहरादेवी येथे येणाऱ्या भाविकांसाठी मोठी सोय निर्माण झाली असून या अन्नछत्र उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे। नमस्कार सगळ्यांना, माझा जय सेवालाल। रामनवमी निमित्त पोहरादेवीला जनरली कर्नाटका, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या तिन्ही स्टेटमधून रामनवमी निमित्त पोहरादेवी जे बंजारा समाजाची काशी आहे, तिथे बंजारा समाजाचे लोक तिथे नवमी आणि रामनवमीच्या कार्यक्रमासाठी जातात आणि त्यांची जी दिंडी असते ते काही लोक पायी जातात, काही कारने जातात आणि खूप लांबवरून ते प्रवास करतात। आणि मंत्री महोदय साहेब इंद्रनील नाईक साहेबांची संकल्पनेतून इथे सेवालाल महाराज अन्न छात्रालयाच्या उद्घाटन 22 तारीखला झालेलं आहे। आणि इथे जाणारे जेवढे भावी भक्त आहेत, जेवढे बंजारा समाजाचे आणि इतर समाजाचे पण कोणी इथून जात असेल पोहरादेवीला, आणि हे सगळे समाजाचे लोकांसाठी पण आहेच, तर बंजारा समाजाचे जेवढे लोक आहेत तिन्ही स्टेटमधून इतर कुठून पण आले असेल ते सगळे जेव्हा पोहरादेवीला जातात ना, तो इथे 24 तास 22 तारीख पासून 25 तारीख रात्रीपर्यंत 24 तास इथे अन्नाची सेवा आणि त्याच्यासोबत चहा पाणी, लहान मुलं असेल त्यांना चहा पाणीच्या पण व्यवस्था, त्याच्यासोबत आरोग्याची पण सगळी सुविधा ठेवलेली की येणाऱ्या जाणाऱ्या भावी भक्तांना जर त्यांची तब्येतीची काही इश्यू असेल, काळजी असेल, तर त्या विषयावर मंत्री साहेबांनी काळजी घेऊन त्यांची पूर्ण टीमने, सेवालाल महाराजांना छात्रालयाची पूर्ण टीमने, सगळेच कार्यकर्त्यांनी मिळून खूप छान इथे नियोजन केलेलं आहे। आणि समाजाचे लोकांना, जाणारे भावी भक्तांना त्यांच्या कोणत्याही प्रकारची गैरसोय नाही झाली पाहिजे त्याची काळजी करताना सगळे कार्यकर्त्यांनी मंत्री साहेबांची या संकल्पनाने चांगल्यापणे इथे पार पाडत आहे। आणि आज मोठ्या संख्येने बीड तालुक्यावरून आलेले, वसंतनगर मधून आलेले, भरपूर गावातून आलेले महिला आहे। आणि आज आमच्या सोबत भरपूर ठिकाणी बंजारा कॉलनीचे लोकांचे पण योगदान आहे, इठाळाचे लोकांचे पण योगदान आहे, इतर पूर्ण पुसद तालुक्याचे लोकांचं पण इथे सेवामध्ये भरपूर योगदान आहे। आज बंजारा भगिनी मंडळची सगळी महिला आलेली आहे, त्यांचं पण आज सेवामध्ये योगदान आहे। तो या प्रकारची पार्श्वभूमीवर इथे आज सेवालाल महाराज अन्न छात्रालयाच्या अन्नदानाचा कार्यक्रम सुरू आहे। त्या रूपी आशीर्वाद सगळ्यांना भेटणार आहे। सगळे कार्यकर्ता खूप मेहनत करतात, ते मी सगळे कार्यकर्त्यांचे पण आभार करते। आणि साहेबांची या संकल्पनेतून किती वर्षापासून हे होत होते, मतात 2 वर्ष बंद होता, पण अजूनही हे निरंतर चालू राहणारा अन्न छात्रालय आहे। आणि याच्यावर सेवालाल महाराजांचा आशीर्वाद, रामराव बापूंचा आशीर्वाद नेहमी राहणार आहे असं मला विश्वास आहे।